न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे श्रीरामपूर शहरात भव्य स्वागत करण्यात आले। 29 जून रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पायी प्रस्थान करून श्री क्षेत्र पंढरपूरकडे हा पालखी सोहळा मार्गस्थ झालाय। गेल्या 8 दिवसांपासून हा पालखी सोहळा पावसात मार्गस्थ होत असून टप्प्याटप्प्याने विविध गावात विसावा घेत आहे। विविध गावांच्या वतीने पालखी सोहळ्याचे भक्तिभावाने स्वागत करण्यात येत असून अन्नदान करण्यात येत आहे। पालखी खंडाळा येथे आली असता पालखीचे खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येऊन अन्नदान करण्यात आले। यावेळी खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने दर्शनासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती। यावेळी पांडुरंग महाराज धात्रक हे या पालखीचे मुख्य चालक असून त्यांनी या पायी दिंडी सोहळ्याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली आहे। श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय। यदक्षरमणाख्यानम जमव्यम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतमाश्रये। आज श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर इथून 29 तारखेला प्रस्थान झाला आहे आणि आज 9 दिवस झाले। आज हा सोहळा आज श्री क्षेत्र बेलापूर येथे मुक्कामाला विसावणार आहे। आज या ठिकाणी सकाळीच राजुरीकरांनी फार छान प्रकारे व्यवस्था दिली। रात्रभर सकाळी नांदूर आता खंडाळा ग्रामस्थांनी अतिशय छान पद्धतीने अन्नदान दिलं। आता याच्यानंतर श्रीरामपूरमध्ये स्वागत होऊन संध्याकाळी बेलापूर येथे विसावलं आलं। बेलापूर येथे बेलापूरकरांची असणारे हे परंपरेचं क्षेत्र आहे आणि पांडुरंग विठ्ठल मंदिरामध्ये निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी विसावत आहेत। गेले 185 वर्षाचा हा सोहळा आज या ठिकाणी परंपरेने हा सोहळा चालतो। वारकरी संप्रदायाला परंपरा आहे म्हणून वारकरी संप्रदाय। वारकरी संप्रदायाचं तत्त्व फार मोठं श्रेष्ठ आहे की त्याला निमित्त आहे आणि सेवा आहे। सद्गुरूचा असणारा कृपाशीर्वाद आहे। सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज हे विश्वाचे गुरु आहेत आणि या निवृत्तीनाथांचं दर्शन आपण फार भाग्यवंताला प्राप्त होता। संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला। अक्षी क्षेत्र बेलापूर येथे हा ठिकाणी विसावा या ठिकाणी निवृत्तीनाथांचा होणार आहे। त्यामध्ये बेलापूरकर घराण्यातील मी स्वतः मोहन महाराज बेलापूरकर, पूजाधिकारी जयंत महाराज गोसावी, अनिल काका महाराज गोसावी, त्याचबरोबर मानच्या दांडीचे मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे असे हे 3 जण प्रमुख मानकरी आहेत आणि त्याचबरोबर संस्थान अध्यक्ष राहुल साळुंखे, विश्वस्त गांगर्डे महाराज, त्याचबरोबर पालखी सोहळा प्रमुख माधवदास राठी महाराज, श्रीपाद काका कुलकर्णी असे सर्व विश्वस्त या सोहळ्यामध्ये सेवाभावीने सेवा करतात। शासनाकडून ते योग्य प्रकारे पुरवठा करून मग डॉक्टर असेल, त्यांच्या व्यवस्थापन असेल अथवा मुक्कामाच्या सोयीसाठी सरपंच गावकऱ्यांशी कॉन्टॅक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची पण सेवा आहे, संस्थांची सेवा आहे, विश्वस्तांची सेवा आहे। असा सर्व आनंदाने खेळामेळाने हा सोहळा चालला आहे। गेले 8 दिवस आम्हाला पाऊस भरपूर आहे आणि पावसातच वारकरी चालत आहेत। सकाळपासून पाऊस चालू आहे आणि जेवायचं सुद्धा बसायची पंचायत आहे। अशी आनंद आहे हा। पाऊस पडावाच, पावसासाठी अतिशय आनंद आहे। परंतु आता सुविधा गर्दी वाढली त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सर्व गावातील जिथे निवृत्तीनाथ महाराज थांबतात त्या सर्वांना आपण सरपंचांना ग्रामसेवकांना मी विनंती करतो की वारकऱ्यांची संख्या भरपूर आहे। जेवढे आपण लॉज, जेवढे आपण हे असतील उतरण्याच्या ठिकाणी मॉल वगैरे, तर शाळा, महाराष्ट्र शाळा विद्यालय शासनाच्या शाळा त्या सर्वांनी आपण वारकऱ्यांना द्याव्या जेणेकरून त्यांना विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला त्यांना जाता येईल। अशीच पांडुरंगाचरणी आम्ही प्रार्थना करतो की वारकरी शेतकरी सर्व पावसाने सुखी होऊ दे आणि सर्व धनधान्य पिकू दे, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना। खंडाळा गावकऱ्यांच्या वतीने दिंडीचे स्वागत करून उत्स्फूर्त सहभाग या दिंडी सोहळ्यात घेण्यात आला आहे। आमच्या खंडाळा गावामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या परंपरेची दिंडी येते हे आमचं पहिलं परम सौभाग्य आहे।
की माऊलींच्या म्हणजे निवृत्ती महाराजांची दिंडी आमच्या गावात येणं हा आमचं भूषावह गोष्ट आहे. आणि या निमित्ताने आमच्या गावामध्ये गल्लोगल्ली घरोघरी भाविकांची सेवा आमच्या ग्रामस्थ त्यांची भोजनाची निवाऱ्याची सोय करीत असतात. आणि या निमित्ताने आमच्या गावामध्ये खरंच या निवृत्ती महाराजांच्या दिंडीच्या निमित्ताने एक भक्तिमय असं वातावरण आणि उत्साहाचं सर्व ग्रामस्थ त्या दिंडीच्या आगमनापासून तर त्यांच्या विशीपर्यंत त्यांच्या स्वागतासाठी खंबीरपणे उभं असतं. ही सगळ्या गावाची एक उत्स्फूर्तता आणि एक भूषावह अशी भाव मला अशी वाटते. खंडाळा इथून पावसात दिंडीचे प्रस्थान श्रीरामपूरकडे झाले. श्रीरामपूर शहरात दिंडीचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा, पाणी, अल्पोपहार, केळी आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी जनसेवा मंडळाचे वतीने पाववडे वारकऱ्यांसाठी देण्यात आले. यावेळी जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. आज दत्तनगर येथे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर निवृत्ती महाराजांची पालखी सालावतप्रमाणे येत असते आणि आमच्या गावातून पालखी जाते. तर त्याचं आमचं कर्तव्य आहे की पालखीचं स्वागत करणं. त्यानिमित्त आमचे दत्तनगर जनसेवा मंडळ, दत्तनगर आमचे सर्व मंडळ पालखीच्या स्वागतासाठी इथं तयारी केलेली आहे. आणि चांगल्या पद्धतीने सगळ्यांना प्रसाद आम्ही एक वड्यांचं एक नियोजन केलेलं आहे, चहाचं नियोजन केलेलं आहे, काही पॅकेटचं पण नियोजन केलेलं आहे. ते सर्व वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीने भक्तिमय वातावरणात आमचे सगळे सहकारी, माझे सगळे ग्रामपंचायत सदस्य, माझे सगळे मित्रमंडळ सदस्य, दत्तनगर ग्रामस्थ हिरारीने भाग घेऊन त्यांचा चांगला स्वागत करत आहेत. आणि त्या दिंडी शेवटपर्यंत व्यवस्थित जावं आणि आज याच्यात दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळमुक्त हो हीच माऊलीचरणी प्रार्थना करतो. थांबतो. तसेच कुमावत समाज मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून दिंडीतील वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी गरमागरम भजी वारकऱ्यांसाठी दिले. कुमावत समाज मित्रमंडळातर्फे मागच्या कमीत कमी 25 वर्षापासून ही सेवा वारकऱ्यांसाठी आम्ही करत आहोत. कुमावत समाज व इतर समाजही आम्हाला सहकार्य करतात. धन्यवाद. दिंडीतील वारकऱ्यांसाठी विश्व हिंदू परिषदेच्या आरोग्य पथक तसेच खैरी निमगाव आरोग्य पथकाच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली. मी विश्व हिंदू परिषदेच्या आरोग्य पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून आता इथे सेवा देतोय. माझ्याकडे सेवेकरी आणि या मोफत औषधोपचाराची व्यवस्था केलेली आहे. आणि पुढं बेलापूरमध्ये व्यवस्था झालेली आहे. तिथं यांना आपण रेफर करतोय. पुढं प्राथमिक तापाचे, सर्दी खोकल्याच्या सगळ्या गोळ्या इथे मोफतमध्ये उपलब्ध आहेत. आपण विश्व हिंदू परिषदेवर 12 वर्षापासून आता सलग अखंड सेवा देतोय. आपण मुक्तिधामपासून ते पंढरपूरपर्यंत आपल्या पथकाची व्यवस्था झाली. एक टप्प्याटप्प्याने आपण सेवा देतो. प्रत्येक मुक्कामाला आपले ड्रेसिंगची, चरणसेवेची आणि मोफत औषधोपचाराची व्यवस्था असते. यावेळी श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी दिंडीत सहभागी झालेल्या भाविक भक्त वारकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या दिंडीत सोहळ्यात सहभाग घेतला असून पाऊस पडत असल्याने आम्ही आनंदी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आम्ही हिंगणवाड्याचे गावचे रहिवासी, नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वरला प्रस्थानाच्या वेळी गेलो. आमचे हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज धातरक हे मुख्य दिंडी चालक आहे. बाबांची 26वी वारी. वारीत 25 लोक आहे. 25 लोक आहे सगळे. भाविक नाही, अंदाज नाही यायचा त्याचा किती, हिशोबच नाही त्याच्यावाला.
आनंद पावसामुळेच आनंद भेटू राहिला वारीचा. जाणार पुढे थांबणार नाही. अरुण आनंदा निकम शिन्नरवरून आम्ही निघालो आहे शनिवारपासून. 5 दिवस झाले. आज पायी सारखा पाऊसच चालू आहे. पण माऊली दिंडीला मजा येते निवृत्तीनाथाच्या. पहिलंच वर्ष असून आनंदात चालू आहे बा सर्व काही. विठ्ठलाला काय सर्वांना जेवढे गेले पायी सगळ्यांचं सुखाने समाधानाने ठेव एवढीच भगवंतांनी प्रार्थना आहे. जय हरी माऊली. सुमन लक्ष्मण जगताप शिन्नरवरून चाललोय पायी. पहिलंच वर्ष आहे. खूप आनंद आहे. खूप मजा येते. असंच इथून तिथून पण पावसाने थोडे हाल केले आमचे. पाऊस थोडा पण इकडच्या लोकांना बरं आहे. पावसाची वाट पाहत होते. देव आलं त्यामुळे पाऊस झाला. त्यामुळे आनंद आहे सगळ्यांना. पण वारकऱ्यांचे खूप हाल होतात पावसामुळे. श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूर गावात मुक्काम करणार असून पुढे पुन्हा श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. न्यूज सुपरमनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.